आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा, जय देव कर्पूर गौरा भौराणीने विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण शीतकंठ निळा, ऐसा शंकर शोभे वनमा वेळा. पुरणपोळी गोड आहे करे, छान आहे का जेवण? पुरणपोळ्यांचा नैवेद्य केला होता, तर पुरणपोळ्या झालेल्या आहेत, म्हणजे होत आलेल्या आहेत. आता शेवटच्या 2-3 राहिलेल्या. तेव्हा आठवलं की व्हिडिओ काढायला आपण स्टार्ट करूया, कारण आजचा व्लॉगही स्पेशल असणार आहे आणि हे तुम्हाला थंबनेलवरून कळालं असेल. तर रोजच्या प्रमाणेच. आणि चला मग आजच्या व्लॉगमध्ये म्हणजे आजचा व्लॉग कसा होणार आहे हे सगळं आपण पाहूयात. पुरणपोळी खूप छान झालेली, टम्म पुरणपोळी फुगलेली. आणि महत्त्वाचं म्हणजे साधारण जेवण सकाळी म्हणजे रात्रीच्या 3 वाजता उठलेली मी, ते 7 वाजेपर्यंत माझं सगळं जेवण रेडी होतं आणि मी एकटीने सगळं जेवण केलं. जेव्हा आता कधी आपण इतक्या सकाळी तर कोणाला जेवण बनवायला बोलवू शकत नाही पहिली गोष्ट, पण ज्या वेळेस मला अशी गरज असते की मला असं वाटतं की आपल्यासोबत जेवण बनवायला किंवा आपल्यासोबत काही काम करायला, म्हणजे मदत करायला कोणीतरी हवं आहे, त्यावेळेस मी स्वामींचं नाव घेते आणि मला म्हणजे कोणाचीही कमतरता वाटत नाही किंवा मला ही कामं करताना आळस येत नाही. किंवा आता कधी कधी कसं होतं ना, पुरणपोळ्यांचा वगैरे नैवेद्य करायचं असेल तर मी इतकी अनुभवी नाही आहे की बाबा माझ्या पुरणपोळ्या व्यवस्थितच होतील, परंतु माहिती नाही आहे मला. पण जेव्हापासून स्वामींचं करते आहे आणि आत्तापर्यंत 4-5 पारायणं झाली, सगळ्या पारायणांमध्येच मी पुरणपोळ्या केल्या तसं नाही आहे, पण मी जास्तीत जास्त वेळा पुरणपोळ्या करते. पण पारायणांच्या वेळेस किंवा कोणत्याही स्वामींच्या कुठल्याही समाप्तीच्या वेळेस, म्हणजे कोणतीही पूजा असू दे, काही असू दे, त्यावेळेस मी पुरणपोळी करते आणि कितीही जेवण बनवायचं असू दे, मला कधीही कंटाळा येत नाही. तर पुरणपोळी तर माझी झालेली आहे, त्याचबरोबर भजी झालेली आहेत, पापड झालेले आहेत. आणि आता हा नैवेद्य आम्ही पारायण समाप्ती करणार आहोत, तर नैवेद्य पहिल्यांदा दाखवून घेतला. एक ग्रंथाला दाखवलेला आहे नैवेद्य आणि एक जो आपल्या देवाऱ्यात देव असतो त्यांना दाखवलेला आहे. चला तर मग आता पारायणाची समाप्ती कशी होते ते आपण बघूया. ओवाळू तुझ कर्पूर गौरा, जय देव कर्पूर गौरा भौराणीने विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण शीतकंठ निळा, ऐसा शंकर शोभे वनमा वेळा. पारायणाची समाप्ती झालेली आहे आणि समाप्तीच्या दिवशी एक जोडपं जेवायला घालायचं असतं. तर मी माझ्या मामा मामींनाच बोलावलेलं होतं. मी मामा मामींना जास्त प्राधान्य देते. त्याचं कारण असं की ते दोघेही माळकरी आहेत आणि आपल्याला जर आपण देवाची कोणतंही आपण कार्य करतोय, देवाचं कोणतीही पूजा करतोय, काहीही करतो, तर जर असं असेल तर आपल्याला देवाचाच माणूस असेल तर ते खूप छान वाटतं. त्याच्यामुळे मग मी मोस्ट ऑफ कधीही मामा मामींनाच बोलवते. त्याच्यानंतर ही मुलं बोलवलेली जेवायला आणि मुलं मुली सगळ्याच मिक्स बोलवलेलं. कारण असं काय म्हणजे ॲक्च्युली मुलं तर मुलं भेटत नाहीत, मुली तर मुली भेटत नाहीत. मी म्हटलं जितकी पण असतील त्यांना सगळ्यांना बोलवा, कारण सकाळचे 11 वाजलेले. काहींच्या शाळा असतात, काहींना क्रिसमसची सुट्टी लागली, पण सगळ्यांनाच क्रिसमसच्या सुट्ट्या लागल्यात असं नाही आहे. मराठी शाळांना सुट्टी नसते क्रिसमसची, त्याच्यामुळे मग जितकी जशी मुलं भेटतील तशी आम्ही बोलवलेली.
अरे त्याच्यात कसं खाणार? ह्याला गुळवणी म्हणायचं, ह्याच्यात खायचं पोळ्या. बस बस तुझ्या इकडे द्या मला. काय झालं? पुरणपोळी गोड आहे का रे? छान आहे का जेवण? कसं आहे जेवण परी? चिना मामा म्हणतात आज इथेच राहा तुम्ही, जायचं नाही घरी. काय पाहिजे कुणाला आज? तुला तुला काय देऊ? पोळी देऊ का? देऊ का? कवणा नमस्ते, श्री स्वामी समर्थ. आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाओ. तर आज आहे दत्त जयंती आणि आज गुरुचरित्रात पारायणाची समाप्ती देखील होती. तुम्ही पहिले व्हिडिओ बघितलेच असतील. तर खूप छान समाप्ती झाली. त्याच्यानंतर मग दत्त जयंती, आज दत्त जयंतीचा जन्मोत्सव 12/19 आमच्या केंद्रामध्ये साजरा झाला. आम्हाला लेट झाला, इथे घरी पारायणाची समाप्ती होती त्याच्यामुळे जायला लेट झाला. त्याच्यामुळे बाहेर उभं राहावं लागलं आणि आतमध्ये जाता आलं नाही. त्याच्यामुळे आरती वगैरे पण अटेंड करता नाही आली. मग आता मी संध्याकाळच्या आरतीला जाऊन आली आणि मग आता रिटर्न आली आहे घरी. आणि आता मी चालली आहे दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला. म्हणजे आम्ही पहिल्यापासून ज्या आमच्या गुरूंकडे जातो, म्हणजे कचरनाथ स्वामी महाराजांचे इथे दरबार आहे आणि तिथे आम्ही, मला वाटतं आता 2023 तर 2010 पासून आम्ही तिथे जातो. तर तिकडे आता आम्ही चाललोय. दरवर्षी आम्ही दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमेला न चुकता आम्ही तिथे जातो. आता पहिले आम्ही खूप जायचो, पण आता जायला भेटत नाही. आता खूपच बिझी बिझी शेड्यूल झाले, त्याच्यामुळे मग जाता येत नाही. पण गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंतीला आम्ही जातो. तर चला आता आम्ही तिकडे चाललो आणि तिकडे भंडारा वगैरे दत्त जयंतीचा खूप मोठा कार्यक्रम असतो. तर आपण तिकडे बघूयात.
थांबा एक मिनिट. आम्ही तिथे गेलेलो, तिथे वहिनींची डिलिव्हरी झाली आता, म्हणजे 1.25 महिना पण अजून झाला नव्हता. तर मग ते छोटंसं बाळ होतं आणि खूप छान होतं ते. तर आता आम्ही जाऊन आलो आहे. दत्त जयंतीचा कार्यक्रम होता तिथे, भजन होतं. आता तुम्हाला मी फार कंटाळलेली वाटत असेल तर या आठवड्यामध्ये दररोज म्हणजे रात्रीच्या 2:30 ते 2:45ला उठावं लागत होतं. दुपारी थोडा आराम करायचे, पण शाळा वगैरे, गप ना माऊली, शाळा वगैरे असल्यामुळे झोप पूर्ण व्हायची नाही आणि खूप दगदग झाली या आठवड्यामध्ये. काय भूक आली, जेवण आलंय ना, भूक आली. तर मग मला भूक आली. अरे पण तू जेवून आला ना, आपण जेवून आलो ना आत्ताच. भूक आली. भूक आली तर तुला भूकला काय पाहिजे? आईस्क्रीम पाहिजे काय? हा. काय? हा आणखीन नाही, आईस्क्रीम. थांब जरा, मला बोलू दे. थांब जरा, मला बोलू दे, मग सांगते तुला. हाय, थांब सांगते तुला, थांब. तर ह्या माऊलीने ना माझा अर्धा जीव खाल्ल्यासारखं असं झालंय माझं. कारण ना केंद्रात घेऊन गेलं तर त्याची माऊलीने तर मला इतका त्रास दिलाय ना. अरे 2 मिनिटं बोलू दे ना मला, थांब. इतका त्रास दिलाय. केंद्रामध्ये गेलं तर केंद्रामध्ये तो नामस्मरण करू देत नाही, कोणती सेवा करू देत नाही. तिथे दत्त जयंतीचा कार्यक्रम होता, तिथे गेलो तर तिथेही धडतो, एका जागेवर बसतच नाही. मला भूक आली. मी जेव्हा जॉबला जात होती तेव्हा मुलांचं ना, म्हणजे ओवीचं पण आणि माऊलीचं पण काही टेन्शन नव्हतं. पण जेव्हापासून मी घरी आहे तेव्हापासून ते इतके माझ्या मागे लागलेले असतात की अजिबात मला सोडूनच म्हणजे थोडा पण जायचं नाही. आणि त्यातल्या त्यात रस्त्यावरून जाताना पण माऊलीचं इतका मस्तीखोर, मला खरंच खूप कंटाळा आलाय. म्हणजे जास्त, आता तो इथे बसलाय ना माझ्याजवळ, तरी तो मला काय मौज करतोय माऊली? त्याची काय सवय मला कळत नाही. तर मग मला काय बोलायचं होतं, तर तिकडे वरती जाऊन आलो आणि या आठवड्यामध्ये इतकी दगदग झाली की रात्री झोपायलाच भेटायचं नाही. आणि ओवीचे बाबा पण उठून
स्टार्ट केलेलं असायचं, पुस्तक वाचायला बसलेले असायचे, आपलं ग्रंथ वाचायला बसलेले असायचे. त्याच्यामुळे मग मी माझी कामं करायची आणि मग माझी कामं करायला घेतल्यावर माझी कामं मग मी रात्रभर म्हणजे 3 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत कामं करायची. पण त्याच्यानंतर कसं असतं, ओवीची शाळा आणि बाकीचं सगळं असल्यामुळे ते नेण्या आण्याचं सगळं शेड्यूलच आपलं चुकीचं होतं. त्याच्यामुळे हा आठवडा तर असाच गेलेला आहे. पण खूप छान वाटलं पारायण बसवलेलं घरामध्ये आणि यावेळेस जरा खूपच छान वाटलं, कारण दत्त जयंतीला पारायणाची समाप्ती झाली आणि खूप म्हणजे नाही सांगू शकत की खूप छान झालं. दरवेळेस पेक्षा म्हणजे आतापर्यंत जितक्या पण वेळा आम्ही पारायण केलेलं आहे त्याच्यापेक्षा हे पारायण खूप म्हणजे करताना पासूनच छान वाटलं, ते होईपर्यंत छान वाटलं. तर आणि हो महत्वाचं, मी मगाशी गुरुचरित्रामधला 4था अध्याय वाचला. तर दत्त जयंती दिवशी गुरुचरित्रामधील 4था अध्याय वाचायचा असतो. आता हे सगळं बरं काही मला माहिती नव्हतं. दरवर्षी मी अजिबात यातलं काहीही करत नाही. पण आता जेव्हापासून मी केंद्रात जायला लागली तेव्हापासून मला एक माहिती अशा कळतायत आणि जशा माहिती कळतायत तसं मी त्याचं आचरण सुद्धा करते. कारण स्वतः स्वामी आपल्याला म्हणजे जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट कळते तेव्हा असं समजायचं की ते स्वामीच येऊन आपल्याला सांगतायत आणि ती सेवा स्वामींना आपल्याकडून करून घ्यायची आहे. तर मग मी केंद्रात गेलेली दुपारी, तेव्हा मला तिथे सांगतात की आज दत्त जयंती दिवशी काय काय सेवा केली पाहिजे. तर तिथे सांगितलं 4था अध्याय वाचायचा असतो. सकाळीच आमची पारायणाची समाप्ती झालेली आणि मग नंतर मी केंद्रामध्ये गेलेली. परंतु मग मी घरी आली आणि पहिल्यांदा हातपाय तोंड धुवून गोमूत्र शिंपडून पहिल्यांदा मी गुरुचरित्राचा 4था अध्याय वाचला आणि त्याच्यानंतर मग मी सगळं बाकीची सगळी कामं आवरली. तर खूप छान वाटलं. आजचा दत्त जयंतीचा आजचा दिवस खूप छान गेला. तुमचा कसा दिवस गेला हे नक्की कमेंट करून सांगा आणि माझं पारायण समाप्तीचा कार्यक्रमही कसा झाला तोही कमेंट करून सांगा. काही चुकलं असेल तर सजेशन द्या आणि मला सपोर्ट करा असाच. चला तर मग, आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. म्हणजेच काय होईल तर मी अपलोड केलेले सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला मग आजच्या व्हिडिओचा एंड आपण इथेच करूया आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.